हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता गव्हाविषयी माहिती जाणून घेऊया. एक, दैनंदिन आहारात गव्हाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असून त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात होत असतो. भारतामध्ये गहू सर्वत्र होतो. 2, गव्हाच्या पिठामधून चपाती, भाकरी, शेव, पाव, पुरी, केक, बिस्किटे वगैरे अनेक पदार्थ बनतात. तसेच या पिठातून शिरा, लापशी, लाडू, सुकडी, मालपोवा, पुरणपोळी, धिरडी, खाजे, जिलेबी इत्यादी पक्वानेही बनतात. 3, गव्हाच्या पक्वान्नांमध्ये साखर, गूळ व तूप घातले जाते. गहू 5 ते 6 दिवस भिजत घालून त्याच्या सत्वामधून बदामी पौष्टिक हलवा बनवला जातो. याशिवाय गव्हाचा रवाही पौष्टिक असतो. त्याचा उपयोग अशक्त व आजारी माणसांमध्ये शक्ती निर्माण करण्यासाठी केला जातो. 4, गव्हाबरोबर योग्य प्रमाणात तुपाचा किंवा तेलाचा उपयोग करणे आवश्यक आहे. तुपाबरोबर गव्हाचे सेवन केल्याने वायू दूर होतो, तसेच तो बाधतही नाही. 5, भारतात सामान्यतः गव्हाची चपाती हा मुख्य आहार आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने अधिक हितावह असते. 6, साधारणतः 12ही महिने गहू खाल्ला तरी चालतो. नवा गहू कफजन्य व पचण्यास जड असतो. 1 वर्षाचा जुना गहू कफजन्य असत नाही. वसंत ऋतूमध्ये जुना गहू हितावह असते. पावसाळ्यात जठराग्नीची क्रिया मंद होत असल्याने गहू पचण्यास जड असतो. 7, गहू मधुर, थंड, वायू व पित्तनाशक, पचावयास जड, कफकारक, वीर्यवर्धक, बलकारक, स्निग्ध, अस्थिभंग सांधणारा, जुलाबावर गुणकारी, जीवनीय, पुष्टीकारक, शरीराचा वर्ण उजळ करणारा, व्रणात गुणकारी, रुची उत्पन्न करणारा आणि स्थैर्य देणारा असा आहे. 8, गव्हाची चपाती बलदायक, रुचिकारक, पुष्टीदायक, धातुवर्धक, वायुहारक, जड व कफकारक असल्याने प्रदीप्त जठराग्नी असणाऱ्यांसाठी तो अत्यंत उत्तम आहार आहे. 9, गव्हाच्या पिठात दूध, मीठ व तूप घालून ते पीठ चांगले मळून व तिंबून घेऊन त्याची बाटी बनवून विस्तवावर शेकतात. ही बाटी पुष्टीदायक, वीर्यवर्धक, पचण्यास हलकी, सर्दी, दमा व खोकल्यावर गुणकारी असते. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.